गायबान्या धमाल ग्रामीण कादंबरी गायबान्या. लेखक व सादरकर्ते प्राध्यापक बाळ साळवे. प्राध्यापक बाळ साळवे. मोबाईल नंबर 98-227-41-103. कॉपीराईट सौ प्रतिभा साळवे. सिव्हिल हाडको कॉलनी, शिवाजी चौक, सावेडी रोड, अहमदनगर, घर नंबर 518. या कादंबरीची पूर्वप्रसिद्धी कादंबरी मासिक मे 1986. या कादंबरीतील सर्व पात्रे, कथा, कल्पना व प्रसंग हे काल्पनिक असून त्याचा जिवंत वा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. आणि मी लेखक व कादंबरीचे वाचन स्वतः प्राध्यापक बाळ साळवे आपणासमोर कादंबरी सादर करत आहे. गायबान्या धमाल ग्रामीण कादंबरी गायबान्या. लेखक व सादरकर्ते प्राध्यापक बाळ साळवे. गायबान्या ग्रामीण कादंबरी प्रकरण 1. पिंपळवाडीतली ती 2 ताळाची माळी म्हणजे बापू सावकाराची ताठ मान होती. गावातली ती एक शान होती. रूपवान बाईच्या नाजूक चाफेकळीगत नाकातील नथनीतला तो चमचमता खडा होता. बापू सावकाराचं वैभव दाखवीत ती इमानी चाकरासारखी आदरानं झुकून उभी होती. गावातल्या कळी काळाची तिला चिंता नव्हती. सुखदुःखाची तमा नव्हती. उलथापालथीची कदर नव्हती. बऱ्या वाईटाची जाण नव्हती. मदनानं भरलेल्या टचटचीत अंगाच्या तरुणीनं आपल्यावर मरणाऱ्या नजरांची राख होत असतानाही तिकडं ध्यान न देता गालावरची खळी ढळू देऊ नये तशी ती बाहेरून सदा टवटवीतच दिसत होती. कैक वर्षापासून तिनं गालावर सुरकुती पडू दिली नव्हती. कुठं खर्चटू दिलं नव्हतं. आपल्या मालकाची आब राखली होती. नि त्या सौंदर्याला गावची नि परगावची माणसं सिनेमाचं पोस्टर पाहावं तशी पाहत होती. त्या टुमदार माडीत बापूसाहेब राहत होते. त्यांचा परंपरागत सावकारकीचा धंदा तिथं लायसनच्या आधारे दिवसाढवळ्या चालत होता. पण कुळांना पिळणाऱ्या अडलेल्या नडलेल्यांचं अर्ध्याला अर्धी रक्कम नुसत्या व्याजापोटी घेऊन रक्त शोषून घेणाऱ्या सावकारांच्या नावात बापूसाहेबांचं नाव नव्हतं आणि परंपरागत चालत आलेला हा धंदा नुसता जपायचा म्हणून त्यांनी जपला होता. मागची वाटचाल पुढं चालू ठेवली होती. सर्वसाधारण व्याज घेऊन ते रकमेचं वाटप करीत असत. गहाण खते करीत असत. गरजवंतांना अवेळी मदत करीत असत. बुडणाऱ्यांना हात देत असत आणि दुबळ्यांना साथ देत असत. आणि त्यामुळे बापूसाहेब सावकार म्हणजे पिंपळवाडीत देवांच्या फोटोजवळ बसणारा माणूस म्हणून सगळं गाव ओळखीत होतं. पिढ्यानपिढ्यांची दौलत, गडगंज जमीन, टोले जंगमाळा, त्यातल्या फुलत्या बहरत्या बागा, पीक पाणी या कशाचीच त्या पावलांना कमतरता नव्हती. 2 सालकरी गडी रात्रंदिवस मेहनत करीत होते. जमीन कसत होते. रोजंदारीनं रोज पोट चालविणाऱ्यांची संख्या तर विचारायलाच नको. दारात खंडीभर जनावरांनी दूध दुभत्या गाया, दूध, तूप, दही कशाचीच तिथं वाण नव्हती. आणि साऱ्यांना शोभणारी नक्षत्रासारखी त्यांची अर्धांगिनी ममताबाई त्या वैभवाचा कळस होती.
माया ममतेने त्या सावित्रीचा हात त्या दौलतीवरून फिरत होता, नजरेच्या छायेत हलत होता. त्यांची ती प्रेमळ पत्नी होती ममताबाई. गावातील लहान बाळं देखील ममताबाईला ओळखत होती, कारण ममताबाईला दौलतीचा, संपत्तीचा गर्व नव्हता. अडीनडीला ती कोणत्याही घराचा उंबरठा ओलांडीत असे. कुणाच्या गरिबीला कधी ती हसली नाही. कुणाविषयी तिच्या मनात अडी आली नाही, किळस आली नाही, द्वेष आला नाही. तिनं सारं गाव जवळ केलं आणि त्याला माया लावली. जशी ती आपल्या गायबान्याला चोंभाळीत असे, तशीच साऱ्या गावाला ती चोंभाळायची. तिच्या शब्दाला तिथं प्राणाची किंमत होती. पण परमेश्वराला जणू तिची किंमत वाटत नव्हती. तिच्या पोटी त्यानं गायबान्याला नवस सायासानं पदरात टाकलं होतं. ममताबाईला एकापाठोपाठ 5 मुली झाल्या आणि 6वा गायबान्या आणि गायबान्याकडे लोक त्या माडीसारखंच पाहायचे कुतूहलानं. आनंदाचं वातावरण बापूरावांच्या माडीत आज जाईच्या सुगंधासारखं दरवळत होतं. त्यांचे मेहुणे कौतिकराव सुभेदार आपल्या लाडक्या लेकीसह, चंपासह त्यांच्याकडे काल पाहुणे म्हणून आले होते. त्यामुळे भावाच्या दर्शनानं आज ममताबाई ही खुशीने काम करत होती. रात्री उशिरा आलेल्या कौतिकरावांना तिनं कंटाळा न करता पुरणपोळीचं जेवण केलं होतं. आल्या आल्या चंपाचे पटापट मुके घेतले होते. नी म्हणाली होती, किती मोठी झालीस ग बाई तू. अहो 14वं लागलं की अक्का तिला आता, कौतिकराव मिशीवर ताव मारीत म्हणाले होते. आणि ममताबाई हरखली होती. ती सकाळीच उठली होती. बापूरावांना उठवलं होतं. एक गडी आज मळ्यात न पाठवता घरीच ठेवून घेतला होता. त्याला गायीची धार पहाटेलाच काढायला लावली होती. दिवस उजळायच्या आत तिनं आंघोळ उरकली होती आणि आपल्याबरोबर उठून चुटू कामाला मदत करणाऱ्या चंपाचं ती कौतुक करीत होती. तिचं ते ठुसकं अंग, कळीनं खुलावं तसं खुलू पाहणारं, तो गोरापान देह, ती डोळ्यांची भृंगेरी वलय, ती चमक, नुकत्याच फुलू पाहणाऱ्या कळीसारखा देहाला येणारा सुगंध, ती गोरीपान काया तिला मोहून टाकीत होती. नभातल्या शुक्राच्या चांदणीसारखी चंपा तिच्या मनात जाऊन ठसत होती. आणि ममताबाई आतल्या आत मोहरत होती. तिचा उत्साह वाढत होता. आणि तो हुरूप पाहून बापूराव खुश होत होते. ममताबाईला तिकडं लक्ष द्यायला सुचत नव्हतं. चंपाला पाहून ती हरखली होती आणि लगोलग तिच्या मागोमाग ममताबाईच्या मनात गायबान्याचा विचार नभात चंद्रानं डोकावून ढगाळ दडी मारून पळावं तसा पळत होता. ममताबाईनं तुळशीची पूजा आटोपली आणि ती स्वयंपाकघरात गेली. चहा पाण्याची व्यवस्था करायला हवी होती. कौतिकरावांनी आंघोळ उरकल्यावर बापूरावांनी आपले स्नान उरकले. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः असा तोंडानं मंत्रोच्चार करीत त्यांनी आंघोळ उरकली. मग ते देवघरात आले. जगदंबेला त्यांनी आदराने वंदन केलं. पानफूल वाहिले गेले. मग ते बैठकीच्या खोलीत आले. तिथं सर्व आटोपून कौतिकराव आडीवर आडी टाकून बसले होते आणि देवाधर्माचं कसलंसं पुस्तक वाचित होते. ती समर्थांची वचनं होती. हे त्यांनी पुस्तक उघडताच त्यांच्या ध्यानी आलं होतं आणि ते समर्थांची ती रसाळवाणी वाचण्यात सकाळच्या संपन्न समयी मग्न होऊन गेले. मनातल्या मनात पुटपुटत राहिले. एक सुस्कारा सोडून बडबडले, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. बापूरावांनी कृष्णाच्या फोटोचं, रामचंद्रांचं आणि तेथील दत्त महाराजांचं वगैरे दर्शन घेतलं. मग इठ्ठल करीत ते कौतिकरावांच्या जवळ बसले. तसं कौतिकरावात आणि त्यांच्या वयात 10-12 वर्षाचं अंतर असेल. पण बापूसाहेब तसं काही पाळीत नव्हते. आपल्या मेवण्याला ते मित्रत्वाच्या नात्यानं आणि खरोखर मेवणेपणानं पण तितक्याच आदरानं वागवीत होते. बापूराव जवळ बसल्यावर कौतिकरावांनी हातातलं पुस्तक अलगद बाजूला टेबलावर ठेवलं आणि
दारे खिडक्यातून येणाऱ्या सोनेरी किरणात त्यांच्या दारे खिडक्यातून येणाऱ्या सोनेरी किरणात मधाळ गप्पा सुरू झाल्या. मग रंगत रंगत विषय गायबान्यावर येऊन ठेपला. समोरच्या फराळाचा फडशा पाडीत ते बोलत होते. बापूसाहेब, अहो गायबान्याचं कसं काय चाललंय आता? कौतिकरावानं आपल्याच मांडीवर उजव्या हाताची थाप टाकून थोपटत विचारलं. हो, नशिबाचा खेळ म्हणायचं कौतिकराव आता हो, बापूराव म्हणाले. मग त्यांनी दीर्घ श्वास सोडून आपलं बोलणं पुन्हा चालू केलं. कधी कधी वाटतं कौतिकराव, अहो गायबाने आपल्या पोटी आला नसता तर बरं झालं असतं. इतका त्रास देतो तो त्याच्या आईला, त्याचा त्रास तीच काढू जाणं. असं कसं मानता बापूसाहेब? अहो म्या काय बी चुकीचं म्हणत नाही. झाल्यापासून त्यानं त्या माय माऊलीला त्रास दिलाय. हट्ट तर काय म्हणतो, काय करतो. अजून बी बडवा लहरीला आला का आईच्या मांडीवर झोपायचं म्हणतो. मला थोपट म्हणतो, गाणं म्हणून झोपव म्हणतो. दाना भांडीकुंडी फेकून देतो कुणीकडं बी. त्याचं टाळकं कवा बिथरल सांगता येत नाही. वळवाच्या पावसागत कवा बी सरकणार. काम धंद्याचं नको तिथे हिंडत राहणार. नको ते करणार. मार मागवाड्यात याची फेरी. कधी वाटतं हे मारामागापोटी जरी बेनं जलमलं असतं तरी परवडलं असतं. अशी याची वागणूक. तमाशाच काय बघतंय. वड्या खोड्यानीच काय हिंडतंय. लहान मोठं ना बघतानी भसाकन काय बोलतंय. ते काय एक आहे का म्हणून सांगावं त्याचं. 2 दिवस कधी फासपारद्यागत गायब असतं. म्या भडकतो मग. पर त्याच्या आईला हे पटत नाही. त्याचा लाड केलाय तिनंच. मला असलं डोईजड कार्ट आवडत नाही. पण हिच्यामुळं सारं सहन करावं लागतं. आणि असं वाटतं कुठं बी शहरात बोर्डिंगात टाकावं याला. पण असं म्हणता ते आता 18 वर्षाचं झालं बघा. मिसरूड लागली फुटाया तरी भाडव्याला अक्कल नाही. इतक्यात ममताबाई चहा घेऊन तिथं पोचली. कुणाची अक्कल निघाली सकाळच्या रामपाऱ्यात? तिनं कप ठेवता सवाल टाकला. अहो आपल्या चिरंजीवांची. बापूराव ममताबाईंचा चेहरा न्याहाळीत म्हणाले. गायबान्याचं काय? अगं मग आता किती चिरंजीव आहेत आपल्याला. तोच तुमचा सोन्याचा गोळान उघडून बी काळा. अहो येडं बागडं येते, त्याला काय कळतं? ऐकलं का कौतिकराव, तुमच्या बहिणीचं हे कौतुक? याच्या पायीच ते कार्ट असं आणखीन सरकल्यावानी करतं. मला तोंड दाबून बुक्याचा मार सहन करायगत वाटतंय. त्याच्या टकोऱ्यापुढं आपलं काही चालत नाही बघा. आणि यांच्या मायेपुढं शब्द काढता येत नाही. दोष द्यायचा तो या कपाळाला. अहो तुम्ही गप चहा घ्या धानी. नका डोळ्याला त्रास करून घेऊ. आपल्याला काय देवानं कमी केलं नाही म्हणून त्याची काळजी करायची उगा आपली. राहील तसा राहील, खाईल तसा खाईल. कौतिकराव घे बाबाच्या, यांचं हे चालूच राहणार. हां, हे माया मोर नाटक बरं का. तुमच्या बी मोर नाटक बरं का कौतिकराव, बापूराव म्हणाले. आठवड्यातून एक तरी बारे यांच्या डोळ्याला पाणी येणार बघा. उशी पार पुरती भिजणार. रात्री 2-2 वाजणार डोळ्यातलं पाणी गाळता. मग आपल्या नजरेला आल्यावर आपणच विचारायचं, काय झालं बाई तुला रडाया? तेव्हा हळूच म्हणणार, माझ्या गायबान्याचं कसं होणार धनी, माझ्या गायबान्याचं कसं होणार. एकटी धनदौलत हे जमीन जुमला आहे, पर आपल्या मागं कोण काळजी घेणार त्याची. ती असंच अनवाणी पायानं रानमाळ वनवन हिंडणार एखाद्या बेवारशागत. कोण बघणार आहे त्याला? कोण घास भरवणार त्याला? माणसं म्हणजे सारी पापाची पित्र. त्याच्यावर माया करावी आपल्या मागं म्हणून मी साऱ्या गावावर आता माया करते बघा. पर माणसांचं काय सांगावं. आज गोंजारत्यात, उद्या दगडं मारत्याल. ममताबाईच्या डोळ्यात बापूरावांच्या त्या शब्दांनी आणि आठवणींच्या बोलांनी पाणी तरळलं. भावाला तर ते दिसून न देण्यासाठी ती लगोलग आत पळाली. आयुष्याच्या उताराला झुकू लागलेली ती काया पाहून बापूरावांचं काळीज गलबललं. डोळ्यात पाणी तरळलं. इतका मोठा पहाडी माणूस पण गदगदा आतल्या आत हल्ला. कौतिकरावांचंही मन हेलकावलं.
चुंबकाच्या घड्याळानं दणकन टोल दिला आणि 8:30 वाजल्याचं सांगून टाकलं. गायबाने अजून झोपला की काय याचा विचार बापूराव करीत असताना कौतिकरावांच्या आणि त्यांच्या पुढ्यात मागच्या दारानं आलेला गायबाने हजर झाला. त्यानं अंगाभोवती आईचं लुगडं गुंडाळलेलं होतं. केसांचा विस्कटलेला जाप तसाच अस्ताव्यस्त होता. तो तावातावानं तिथं आला होता आणि काहीतरी हरवल्यासारखा नुसता आत बाहेर यारजारा घालीत होता. अंगावरचं लुगडं कधी उघडं करीत होता तर कधी पुन्हा गुंडाळीत होता. ते पाहून बापूराव म्हणाले, अय गायबान्या, अरे ते लुगडं कशाला गुंडाळलंस? काय झालं? गायबाने खेकसला. हे लुगडं माझ्या आईचं आहे, कांच्या आलतू फालतू बाईचं नाही. म्या गुंडाळली नाही तर काय बी नसन, काय बी करीन. मला बोलणारं तुम्ही कोण? अरे मी तुझा बाप आहे. अरे दार असं लई बाप पाहिल्यात. बापाचा बंडूल बांधून मी माया कोपरीच्या खिशात ठेवतो. गायबान्या, बापूराव जीव खाऊन ओरडले. तोच ममताबाई बाहेर आली. तिनं गायबान्याच्या अंगाभोवतीचं लुगडं सरसारा ओढून घेतलं, आत नेऊन खुंटीवर टाकलं आणि लगेच गायबान्याकडं आली आणि म्हणाली, चल चल गायबाने न्यारी करून घे. मी नाही करणार. गायबाने शेंबूडवर करून म्हणाला, आहे या बापाला काय समजावून सांग बरं का. माझ्या वाटाला जाऊ नका म्हणावा. मलाही वाईट पोरगा आहे, एका टपुऱ्यात टाळकं फोडीन. गप, तसं नाही म्हणावं बापाला. हे बाप आहे का? तिच्या आईला बाप त्याचे म्हणतो. आईचं लुगडं कशाला गुंडाळलं मला म्हणतोय तो. मला सांगाय तो लुगडं गुंडाळ्या मला काय शरम आहे का? नाही बाबा नाही. ममताबाई त्याला गोंजाळीत म्हणाली, अरे रामदास स्वामींनी म्हणलंयच की, स्वामी तिन्ही जगाचा आहे इना भिकारी. सांग सांग या येड्या टकोऱ्याच्याला सांग. गायबाने उसळलं. अरे आईसारखं दुसरं दैवत आहे का जगात? हां, रात्री म्या गाढवाचं लगीन पाहिलं. म्हणजे रात्री तू तमाशाला गेलतास का काय? ममताबाईनं मध्येच विचारलं. होय आहे, पर तमाशा नव्हता त्यो. मग? अगं त्याला वगनाट्य म्हणतात, वगनाट्य. आणि हसून तो म्हणाला, तमाशा वेगळा, वगनाट्य वेगळं, लोकनाट्य वेगळं. हे समधी वायली भेसळ करायची नाही. काय होतं रे गायबाने गाढवाच्या लग्नात? कौतिकरावांनी तमाशाचा विषय म्हटल्यावर तोंड उघडलं. अहो त्याच्यात दादू इंदुरीकर म्हणतो. काय म्हणतो रे? काय म्हणतो गड्या? हां आलं जरा ध्यानात. तर म्या काय म्हणत होतो, दादू इंदुरीकर म्हणत होता, म्हणजे तो म्हणत नव्हता, त्याच्या भूमुखतला सावळ्या कुंभार म्हणत होता. परधन मानावे बापू ऐक. त्यानं बापूला सुचकारलं आणि म्हणाला, परधन मानावे जैसे वमन, परस्त्री माते समान जाण, आणि ती जर आली चालून तर धरावे तिचे दोन्ही चरण. कौतिकराव आणि ममताबाई जोरजोरात हसायला लागले. बापूरावांच्या या चेहऱ्यावर हसू तरळलं. तेव्हा म्या म्हणतो येडपटा. गायबाने बापाला म्हणाला, परस्त्री मातेसारखी आईसारखी मानायची, ही तर मै एकट्याची आय आहे का गाय? होय रे बाबा होय. ममताबाई म्हणाली, लई शानं बाळ माझं. आणि गायबाने जिबल्या चाटायला लागला, लाड आल्यागत करायला लागला. बापूराव गप झाले. तुझ्या मामाला पाहिलंस का? ममताबाईनं म्हटलं. रात्रीच ते आलत. त्यांची चंपाबाई बी आली, आंघोळ करती. अगं मामा तसं बघायसारखं काय आहे गाय? 2 डोळं, 2 नाक, एक नाक, 2 कान, 1 पोट, एक डोकं. अरे पर मामा आहे परत तो. बरं मग काय करू? त्यांच्या पाया पड. हे राकेशाच्या आहे त्याच्या मिशाचं मला भ्या वाटतं बघ. तसं नाही करू बाबा, तसं नाही करू. पड बाळा पाया, ते मामाच्या पाया पडू. गायबाने कौतिकरावांच्या पाया पडता पडता म्हणाला, करा मर आईला काय कलियुग आहे. दगाड धोंड्यापुढं डोकं आपटायची पाळी आली आणि तो पाया पडला. मग आईकडे वळून त्यानं विचारलं, आता काय करू? त्या चंपीच्या पाया पडू का काय? चल. अरे ती आंघोळ करती, जाऊ करून दे. त्याला काय होतंय? म्या वर बघणार नाही.
खाली पायावर डोकं ठेवीन बाहेर येईन. ममताबाईने त्याला आवरलं. म्हणाली, बाळा, ती लहान आहे तुझ्यापेक्षा. लहानांच्या पाया नाही पडायचं, मोठ्यांच्या पडायचं. म्हणजे ह्यो मामा मोठा आणि चंपी, अरे ती लहान. ह्यो मोठा कशाहून? अरे तो वयानं मोठा आहे. याला जास्ती गिन्याने, जास्ती कळतं. काय कळतं? काय कळतं ग याला? गायबाने चटकन म्हणाला. काय कळतंय का याला? याच्या मिशा बघ, साऱ्या मिशाला चिवडा लागलाय. याच्या चिवड्याला काही तोंड दिसत नव्हतं काय? अगं आहे, याच्या चिवड्याला जर तोंड दिसत नाही तर याच्या चाल तू घरात चाललं ना, आंघोळ कर बरं. ममताबाईनं झटकन गायबानाला उडीत आत नेलं. पण जाता जाता गायबाने मामाकडे वळून म्हणाला, मामा, एक मजा सांगू का तुला? सांग की. कौतिकरावांनी त्याचं कौतुक करीत म्हटलं. मामासाठी एक गंमत आहे. अरे बोल की. मामा धरू का तुझा आमा? आणि गायबाने आत पळाला. कौतिकरावांचं तोंड थोबाडात मारल्यासारखं झालं. लाडू मावली एवढं वाचलं.